टीका केली तर त्याचबरोबर अनेक जण टीका करतात, त्यामध्ये सुषमा अंधारे आणि अनेक जणांनी या प्रकरणावरून तुमच्यावरती टीकेची झोड उठवली. कसं पाहता याकडे आणि नेमकं काय त्यांना प्रत्युत्तर असेल? हे पहा, मी संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी याच्यामध्ये कुठेही फरक केलेला नाही. आणि मला वाटतं जे माझ्यावरती टीका करताय ते वाकोडे दादा यांच्या कुटुंबियाला भेटायला गेले का हे मला माहीत नाही. सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबाला पहाटे 2:30 वाजता जाऊन मी स्वतः भेटलेलो आहे. आणि त्याच्यानंतर विजय वाकोडे बाबा म्हणायचे त्यांना, बाबांचे चिरंजीव रवी सोनकांबळे आणि त्यांचे सर्व फॅमिली यांना घेऊन जाऊन मी मुख्यमंत्री महोदयांची त्यांची भेट घालून दिली. सभागृहामध्ये ज्यावेळेस बोलत असताना सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबाला 10 लाख रुपयाची मदत, त्याच्यानंतर विजय वाकोडे साहेबांना जी 5 लाखाची मदत जाहीर केली होती ती 10 लाखाची करण्यात यावी, हे सुद्धा मी स्वतः CM साहेबांकडनं त्या ठिकाणी काम करून घेतलं. आणि या संपूर्ण कुटुंबाची भेट मी तिथे घातली. सोमनाथ सूर्यवंशीचं कुटुंब मात्र आमच्याबरोबर आलं नाही हे मी मान्य करतो. आणि जो लॉंग मार्च निघाला होता परभणीपासून तर तो जवळपास 25 दिवस चालला. माझं जितेंद्र आव्हाड साहेबांना एकच म्हणणं आहे, आव्हाड साहेब, या 25 दिवसामध्ये तुम्ही एकदा तरी त्यांच्याशी संपर्क केला का हो? क्लेशकारक आंदोलन हे विजय वाकोडे यांचे चिरंजीव आणि हे सर्व मंडळी भीमराव हत्ती आंबेरेसह सगळेजण करत होते. त्या प्रत्येक वळणावर, त्या प्रत्येक वाटेवर मी त्यांच्याशी संपर्कात होतो. आणि त्यांचं नंतर बाबा आपण हे कुठंतरी थांबवलं पाहिजे, मुख्यमंत्र्यांकडे जाऊन एखादा प्रश्न जो जटिल आहे त्या बाबतीत जाऊन मार्ग काढणं चूक असेल तर ती चूक मी 100% केलेली आहे. तुम्ही आता कधी लॉंग मार्च झाल्याच्या नंतर बोलताय, परंतु तुम्ही माहिती घ्या. आणि मी स्वतः, मला तुम्ही अंतर पाडण्याचा प्रयत्न केला आहे तर सकाळी झोपेतून उठल्यापासून माझ्या दरवाज्याच्या गेटपासून किचनपर्यंत सर्वच्या सर्व दलित बांधव माझ्या बरोबर असतात. त्याच्यामुळं मला दलितांच्या बाबतीतला कनवाळा वगैरे दाखवण्याची काही गरज जितेंद्र आव्हाडांकडून नाही. आणि संत वगैरे असा शब्द त्यांनी वापरला आहे. तर जितेंद्र आव्हाड साहेब, ज्या चिमुकलीवरती बदलापूरमध्ये बलात्कार झाला, जी अतिशय दुर्दैवी घटना घडली, त्याचा आकाश शिंदे का काय तो अक्षय शिंदे आरोपी, त्याची वाहवा करणारे तुम्ही राष्ट्रीय संत असाल तर ती संतगिरी तुम्हालाच लखला. मी हरिभक्तपरायण नाही, परंतु तुम्ही मोठे संत आहात असं मला वाटायला लागलं. अक्षय शिंदेची वाहवा करणं म्हणजे हे कोणत्या मेंटॅलिटीचे आहेत आणि राजकारणासाठी कोणत्या थरावर जाऊ शकतं तर त्याचं सर्टिफिकेट देण्याची आवश्यकता नाही. आणि अंजलीताई दमानिया आणि सुषमाताई या दोन्हीही माझ्या भगिनी आहे, महिला आहेत. त्यांच्याबद्दल मी काहीही बोलणार नाही, त्यांचा मी नितांत आदर करतो. परंतु जितेंद्र आव्हाडांनी दुसऱ्याला विनाकारण फुकटचं शहाणपण शिकवण्याचे गप्पा करू नयेत. मी स्वतः सगळ्यांचा कैवारी आहे असं तुम्ही मानू नका. आणि माझ्या स्वतःच्या मतदारसंघातला दलित बांधव 95% माझ्याबरोबर आहे, हे कालच्या निवडणुकीत सुद्धा सिद्ध झालेलं आहे. करा कोणाला म्हटलेलं आहे तुम्ही त्याची बाईट, मला वाटतं मी जे केलेलं स्टेटमेंट आहे ते त्याच्यातला काही पार्ट काढलेला आहे. मी काय म्हणलेलं आहे, जे ॲक्शन मोडमध्ये जेवढे व्हिज्युअल्स दिसलेले आहेत तेवढेच पोलीस तुम्ही सस्पेंड करा. आणि जे ॲक्शन मोडमध्ये दिसलेले नाही त्यांना थोडंसं विनाकारण त्यांची नावं घेऊ नका, हे माझं वाक्य आहे. परत एकदा माझं मत आहे की चेक करावं, रिचेक करावं. आणि तिथं सर्व भीमसैनिक होते, आमचे बांधव होते, RPIचे कार्यकर्ते होते, भीम आर्मीचे कार्यकर्ते होते, दीपक केदार साहेब, त्यांच्याशी सुद्धा माझं बोलणं झालं. आणि आम्ही विनंती केली त्यांना हात जोडून, पाया पडून. एखाद्या आंदोलकांना विनंती करणं, पाया पडणं आणि या बाबतीमध्ये मुख्यमंत्र्यांना काही निर्णय घ्यायला लावणं
तर ठामपणे मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला ना, सर्वोच्च सभागृहामध्ये डिक्लेअर केला ना, आणि त्याची चौकशी आता ज्युडिशियल चौकशी सुद्धा लागली ना. याच्यापेक्षा कोणतं पाहिजे? आणि एक ते पोलिसांच्या वरती FIRच्या बाबतीमध्ये बोलल्याच्या नंतर मी त्यांना म्हणलं की स्वतः पोलीस त्यांच्यावरती FIR करून घेत नाहीयेत, तर दलित बांधवांना म्हणजे तिथले वाकोडे साहेबांचे चिरंजीव अक्षय ना, आकाश अक्षय असं त्यांचं नाव आहे, ते रवी सोनकांबळे, भीमराव हत्ती आंबिरे आणि तिथल्या महिला भगिनी, या सगळ्यांना मी विनंती एक केली की तुम्ही जर पोलीस त्याच्यामध्ये FIR करून घेत नसतील तर 156(3) कलम केंद्र सरकारने मोकळं ठेवलेलं आहे. आणि 156(3) मध्ये जर कुठे FIR घेतला नाही तर त्याच्यामध्ये, कारण त्याही घटनेला आता 2 महिने होत आले, 30 दिवसाच्या नंतर FIR होऊ शकते त्याच्या बाबतीत, तर 156(3)चा वापर करा अशा प्रकारची विनंती केली. माझं स्टेटमेंट नाटकं पाहिलं नाही आणि जितेंद्र आव्हाडांसारख्या राष्ट्रीय संतांनी अपुऱ्या माहितीवरती बोलावं याच्यापेक्षा मोठं दुर्दैव नाही असं मला वाटतं. मोडून तोडून तेवढीच क्लिप काढली गेली. मी काय म्हणलोय, माफ करा, कोणाला माफ करा? जे लोक ऍक्शन मोडमध्ये, कारण तिथले SP, IG ते DIG त्यांनी स्वतः ज्यावेळेस आंदोलकांनी मागणी केली त्यावेळेस जे लोक तिथे ऑन कॅमेरा दिसत आहेत, त्या कॅमेऱ्यामध्ये दिसत आहेत, तेवढ्या लोकांना सस्पेन्शन करावे अशा प्रकारची मागणी होती. त्याप्रमाणे ते सगळे लोक, आणि मुख्यमंत्र्यांनी हे बघा, अशा कोणत्या एका गंभीर प्रकरणामध्ये राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या परवानगीशिवाय होत आहे का? त्यावेळेस आम्ही बी म्हणलो आंदोलकांची ही मागणी बरोबर आहे, सस्पेन्शन करा, परंतु जे कुठेच नाहीत, रेकॉर्डवर नाहीत, त्यांचं सस्पेन्शन जर करायचं म्हणलं तर उद्याच्याला म्हणजे पोलीस बलाच्या म्हणजे मनोबलावरती परिणाम होईल. अशा प्रकारचं वाक्य मी तिथं वापरलेलं आहे, आजही वापरतो. यात काय चूक आहे? जर चूक असेल तर कोणीही जोडा काढा, परंतु चूकच नाहीये. भेट झाली आणि त्यानंतर त्यांनी या सगळ्या प्रकरणात U-टर्न घेतलाय, आपली भूमिका सौम्य. हे बघा, माझी अजूनही भूमिका कुठेही सौम्य वगैरे नाही. अंजली ताईंचं मी आजही आदर करतो बरं का, आणि मी एवढा छोटा बेटा नाही, याची भेट झाली त्याची भेट झाली, मी भेटा गाठीवाला नाही आणि मी कोणाच्या बापाला भेट नाही. अण्णा महाडिक SPची भेट घेऊन उपोषणाचा त्यांनी इशारा दिलेला आहे. काय करेल ते माय माऊली, ती काय करेल? त्यांचं बरोबर आहे, त्या वेगळ्या एजन्सीकडे तपास द्या म्हणतात, परंतु माझं मत आहे, ताईंना त्यांना विनंती आहे की थोड्या दिवसाचा अवधी द्या. त्यांची चूक नाही आहे, त्यांचा पती जाऊन 15 महिने होऊन गेले, आता हे 16वा महिना लागला. 16 महिन्यामध्ये पण आता SPनी DYSP आणि LCB अशा पद्धतीची हे चौकशी लावलेली आहे. आणि ज्या दिवशी SPनी चौकशी लावली त्या दिवसापासून एक 10 ते 12 का 16 जण परळीमधनं गायब आहे. ते जे लोक गायब आहेत ते सापडतील, ते कुठे जाणार नाहीत. आणि त्या माझं मत असं आहे की त्या ताईंच्या वरती म्हणजे उपोषणाची पाळी आम्ही येऊ देणार नाहीत. मी उद्या परत मुख्यमंत्र्यांकडे जाईल आणि आणखी वाटल्यास फोर्स वाढवून, आणखी तपास यंत्रणा वापरून महादेव मुंडेंचे जे कोणी मारेकरी आहेत हे बिनभाड्याच्या खोलीमध्ये गेले पाहिजेत असं माझं स्वतःचं मत. माझी भूमिका बदललेली नाही, कालही तीच आहे, आजही तीच आहे, उद्याही तीच राहील आणि परवाही तीच राहील. कोणत्या दोन्ही बाबतीत, संतोषच्या तिन्ही घटनांच्या बाबतीत राहील. संतोष देशमुख, सूर्यवंशी आणि महादेव मुंडे या तिघांच्या बाबतीतही माझी एकच भूमिका राहील शेवटपर्यंत. हे ज्यांनी यांचा जीव घेतलेला आहे ते फासावरती गेले पाहिजे. पंकजा मुंडे यांनी आज प्रत्येक कामावरती लक्ष ठेवणार आहे. त्यांनी खूप प्रेम केलंय आमच्यावरती, आष्टी मतदारसंघावरती गेल्या इलेक्शनमध्ये. आणि आज तुम्ही TV आले असतील तर माझी विनंती आहे ते व्हिज्युअल जरा सगळ्या मतदारसंघात फिरवा.
ते त्यांचं ज्यांच्यावरती प्रेम असेल तेच लोक तिथं हजर असतील. हां, शेट्टीवाले, आणखी गठाळावाले यांच्यावरती प्रेम करावं. भाजपच्या कार्यकर्त्यावर आणि भारतीय जनता पार्टीच्या लोकांवर प्रेम करायला मी काफी आहे. त्यांनी तिकडं प्रेम करू नये अशा प्रकारची माझी विनंती. बावनकुळे ज्या पद्धतीने दिल्लीमधला विजय मिळवला तसं आता मुंबईवरती देखील सत्ता भाजप काबीज करेल का, तशी प्लॅनिंग सुरू आहे? मी पावणे 3 मतदारसंघाचा आहे, पावणे 3 तालुक्याचा आमदार आहे. देवेंद्रजी, राज ठाकरे साहेब दिल्लीत आलं ना आमचं सरकार, ते आपवालेच म्हणले होते ना केजरीवाल साहेब, मैं जब तक जिंदा हूं तब तक भाजप को इधर नहीं आने दूंगा. 22 जागावर आली, ते पडले. आत्ताच्या मुख्यमंत्री आपटल्या. 22 जागा आल्यात, मेहरबानी आहे तेवढी. आणि 150 वर्षाचा काँग्रेस पक्ष याचा तर बिग झिरो झालाय. आणि तिथं भाजपाची सत्ता लोकांनी निवडून दिली. का दिली हे त्यांचं मला वाटतं केजरीवाल साहेबांचं दारूचं जे प्रकरण होतं ना, ते बाटल्या डुप्लिकेट कोरोनाच्या काळात, मला वाटतं बाटलीमुळेच त्यांचं सरकार गेलेलं आहे. दारू खरेदीची मुदतवाढ वाढली, परंतु अजून सुद्धा काही सेंटरवरती 90 गाडी 100 गाडी. हे काय आहे की सुरुवातीला ज्यावेळेस सरकारने सांगितलं की बाबा तुम्ही ऑनलाईन करा, तर थोडेसे काही ठिकाणी ऑनलाईनची दिरंगाई झाली, काही ठिकाणी बारदाण्याचा प्रश्न आलेला आहे. तो उद्याच्याला कॅबिनेट आहे, आम्ही मुख्यमंत्र्यांकडे जाऊ आणि शेवटची एक 5-7 दिवसाची किंवा 15 दिवसाची मुदतवाढ द्यावी. आणि याच्यामध्ये काय आहे, काही लोक गैरफायदा सुद्धा घेण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु काही ठिकाणी निश्चितच शेतकऱ्यांची खरेदी राहिलेली आहे. अशा प्रकारची ओरड माझ्या स्वतःकडे आली. उद्याच्याला आम्ही एकदा मुख्यमंत्र्यांना विनंती करू. आणि काय झालं की पेमेंट 6व्या आणि 7व्या दिवशी पडायला लागलं, म्हणून लोकांचा विश्वास जास्त वाढला. 4,892 ही किंमत, तशी बऱ्यापैकी किंमत शेतकऱ्याला त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या माध्यमातून दिली जाते. पद्धतीची त्या संदर्भामध्ये सरकारकडे तुम्ही पाठपुरावा केला आज काय? काय स्टँडिंग ऑर्डर्स आहेत. त्या बिबटनी येवले नावाच्या मुलाचा सकाळी 6:30 वाजता कारेगावच्या आमच्या इथं एक भोसले वस्ती आहे, तिथे छावा घेतला. तो मुलगा इथं आहे सिव्हिलला, कारण आम्ही तातडीने सिव्हिलला आला. आणि हे जे आहे बिबट्याच्या साधारणतः काय त्याच्या उंचीपेक्षा कमी कोणतीही वस्तू दिसली तर ते त्याला सावज वाटतं. आणि ते प्रकार असा झाला की ह्या आमच्या ज्या आजी आहेत त्या त्यांच्या मिस्टरांची भाकरी घेऊन चालल्या आणि त्या पवळीच्या वरून पास व्हायचं होतं. वय जास्त असल्यामुळं 65 अभाव त्यांचं एज होतं. त्या पवळीवर बसल्या आणि परत पुढच्या उतरायचं, काठी होती हातात, तर ते नेमकं बिबट जे आहे त्या पवळीवरती आलं. त्यावेळेस त्याला त्या उंचीपेक्षा कमी दिसलं, म्हणजे सावध वाटलं. हे एक कारण असावं किंवा दुसरं कारण असावं, कदाचित ती मादी बिबट असावी. मादी बिबट आणि आत्ता म्हणजे त्यांची पिल्लं लहान असण्याचा कालावधी साधारणतः 1.5 महिन्यापर्यंत बिबट व्याल्याच्या नंतर ती एकाच ठिकाणी थांबते आणि तिथून ते दुसरीकडे जाते. शक्यतो एखाद्या मॅनकाइंडनी फटाका वाजवला किंवा काय झालं आणि ते पिल्लं तिच्यापासून दूर गेली तर ते थोडंसं रागावू शकते. आणि त्या रागावण्यामध्ये नेमकं हे सावज दिसलं. हेही कारण म्हणजे मी समर्थन करत नाही त्या गोष्टीचं, परंतु शेवटी तो एक कॅटेगरीचा प्राणी आहे. त्याला बंदिस्त करण्याचा सुद्धा आमचा प्रयत्न चालला आहे. त्याला अटक करून बंदिस्त करून खेड मंचरला आम्ही त्याला दुरुस्तीला त्या ठिकाणी पाठवणार आहोत.